नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रामधील तमाम अशा महिला की ज्या विधवा आहेत, एकट्याच राहतात, ज्यांना कुणाचाही आधार नाही आहे, अशा सगळ्या भगिनींसाठी खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। ही माहिती बहिणींनो इतकी महत्त्वाची आहे की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, शासनाने आपल्यासाठी इतकं सगळं करून ठेवलेलं आहे आणि ह्या गोष्टीची तर आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये। परंतु ही पूर्ण माहिती बघितल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की मी खूप कामाची माहिती बघितली, अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली आणि ही माहिती बघून 100% तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बहिणींनो, खूप बारकाईने लक्ष द्या की तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे। जर तुम्ही एकट्याच असाल, निराधार असाल, विधवा असाल किंवा कुणाचाही तुम्हाला आधार नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण की राज्य शासनाने तुमच्यासाठी एक नवीन धोरण ठरवलेलं आहे आणि हे धोरण कागदावरती राहणार नाहीये, तर प्रत्यक्ष ज्या एकल महिला आहेत त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी अभिप्राय सुद्धा देता येणार आहेत। नागरिक असतील, महिला असतील, संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील आणि तज्ज्ञ असतील, यांच्याकडून या धोरणासाठी आता सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। लक्षात घ्या, कुणाकुणाला? नागरिक, महिला, संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ, ह्या सगळ्यांना सूचना मागवण्यात आलेल्या आहेत, कारण त्याचा फायदा थेट एकल महिला, विधवा महिला, एकटाच राहतात, निराधार आहेत, त्या सगळ्यांना होणार आहे आणि शासन थेट त्यांना आर्थिक मदत सुद्धा करणार आहे। थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं धोरण आहे बहिणींनो। सगळ्या गोष्टी आपण एकानंतर एक आपण लक्षात घेऊ। बघा, ज्या महिला एकट्याच राहतात, विधवा आहेत किंवा ज्यांना कुणाचाही आधार नाही आहे, बरोबर आहे, घरामध्ये आई वडील नाही आहेत, कोणीच नाही आहे, एकट्याच राहतात, एकट्याच इंडिपेंडेंट आहेत, बरोबर आहे की नाही, अशा सगळ्या महिलांसाठी शासनाने आता नवीन योजना काढण्याचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे। आणि अशा महिलांना, मग बघा, अशा महिला असतील की शेतकरी कुटुंबाची त्या ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधवाने आत्महत्या केलेली आहे आणि मग ती माऊली एकटीच राहते, म्हणजे विधवा आहे, बरोबर आहे की नाही, आता ती एकटीच राहते साहजिकच, मग तिचं आर्थिक त्या ठिकाणी सक्षमीकरण होणार आहे आणि म्हणून त्यांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही, थेट आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या महिलांना 1500 रुपये मिळतात, अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आर्थिक मदत शासनाकडनं मिळणार आहे। त्याचबरोबर अशी एखादी महिला असेल की जी एकटीच राहते तर तिच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च शासन उचलणार आहे। लक्षात घ्या, म्हणजे या धोरणामध्ये तसं प्रस्तावित आहे, तुम्हाला सामाजिक सुरक्षा त्यामधनं प्रदान होणार आहे। जर समजा तुम्हाला काही कायदेशीर अडचण आली, तुम्ही एकट्याच राहता, तुमचं मालमत्तेवर अधिकार आहे परंतु तुम्हाला भेटत नाहीये, पोटगी संदर्भामध्ये, बरोबर आहे की नाही, म्हणजे कोर्टामध्ये केस आहे आणि तुम्हाला पोटगी मिळत नाहीये, एकट्याच राहता, मुलाबाळांची जबाबदारी तुमच्या अंगाखांद्यावरती आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला पैसे नसतील तर त्या संदर्भामध्ये मोफत कायदेशीर सहाय्य सुद्धा मिळणार आहे। आणि एवढंच नाही तर आरोग्य सुविधा, त्यामध्ये आरोग्य विमा असेल, त्यानंतर उपचार असेल आणि तपासणी सुविधा असेल, हे सुद्धा तुमच्यासाठी फ्री होणार आहे। म्हणजेच काय, महाराष्ट्रामधील ज्या सकल एकल महिला आहेत, एकट्या राहतात, बरोबर आहे, विधवा असतील, गरीब असतील, त्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असेल, अशा सगळ्या महिलांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं धोरण राज्य शासनाने आणलेलं आहे आणि याचा थेट फायदा जो आहे बघा बहिणींनो, हा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे। अलग लक्षामध्ये, म्हणजे हा जो एक आपण म्हणता येईल की हे जे धोरण आहे हे अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे असं म्हणायला काही त्या ठिकाणी हरकत नाही, कारण की याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे। आता बघा पुढे काय काय मिळणार आहे याच्यामध्ये, तुम्हाला मालमत्तेचा अधिकार त्या ठिकाणी मिळणार आहे। अलग लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे। तुमच्याकडे ऑलरेडी तुमची इस्टेट सगळी आहे, परंतु काही कारणामुळे, तुम्ही एकट्या असल्या कारणामुळे कोणी तुमच्याकडनं बळकावून घेतली, तुम्हाला त्याचा फायदा होत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये हे सगळेचे सगळे अधिकार तुम्हाला प्राप्त होण्यासाठी सरकार मदत करणार आहे। अलग लक्षामध्ये, पोटगी संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते हे एकदा धोरण लागू झाल्याच्या नंतर, कारण की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याच्या संदर्भामध्ये सर्व मार्गदर्शन आणि सहाय्य तुम्हाला मिळणार आहे। पुढे म्हणजे काय, मोफत कायदेशीर सहाय्य तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे। कायदेशीर जागरूकता सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि हे एकल महिलेला कायदेशीर आधार त्या ठिकाणी होणार आहे। बघा, याच्यामध्ये हेरंब कुलकर्णी हे अतिशय महत्त्वाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामधल्या ज्या काही एकल महिला आहेत त्यांना लाभ झाला पाहिजे, त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतो, तो होऊ नये, त्यांना खरं पाहिलं तर सक्षमीकरणाची आवश्यकता आहे, त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, म्हणून त्यांना पैसे दिले गेले पाहिजेत, त्यांच्या खात्यावरती ते गेले पाहिजेत, म्हणजे त्यांची पिळवणूक थांबेल, बरोबर आहे की नाही, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही, म्हणून हे धोरण असणार आहे। एक लक्षात घ्या, ज्या एकल महिला आहेत तर तुमच्यासाठी जे सुरक्षित निवास असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही, तुम्हाला घर मिळायला पाहिजे, तर तुम्हाला यानंतर घर सुद्धा हे धोरण लागू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात घ्या, कारण की तुम्ही सुद्धा आणत जाणं एक प्रकारे, त्यानंतर संरक्षण सुद्धा मिळणार आहे आणि मदत सुद्धा मिळणार आहे।
एवढंच नाही तर अनेक महिला हे सगळं झाल्याच्या नंतर काय होतात, थोडंसं मानसिक डिप्रेशनमध्ये जातात. तर तुम्हाला त्या ठिकाणी समुपदेशन देखील या धोरणामधून प्राप्त होणार आहे. खूपच महत्त्वाचं धोरण आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी तुमचे वेगवेगळे गट स्थापन त्या ठिकाणी करणार आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे बचत गट असतील किंवा विविध स्वयंसहायता गट असतील तर त्यांची स्थापना होणार आहे. त्यामधून तुम्हाला आर्थिक मदतही मिळणार आहे. समुदाय समर्थन सुद्धा होणार आहे आणि सामाजिक सहभाग देखील तुमचा वाढवण्यात येणार आहे. कारण की जेव्हा एकट्या महिला असतात तर त्यांना दूषण दिले जाते, त्यांना नावं ठेवल्या जातात, त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. असं होऊ नये म्हणून हे सगळं अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे. आता ह्यासोबतच तुम्हाला आणखी कुठले फायदे होणार आहेत तर बघा, शिक्षणाच्या संधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशिष्ट प्रकारची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी येणार आहे. तुमच्या मुलांना त्या ठिकाणी जे काही तुम्ही शाळेमध्ये फी भरता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे. इतरही सुविधा सगळ्या मिळू शकतात. हे धोरण आल्याच्या नंतर म्हणजे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे बघा. यानंतर तुमच्याकडे डिजिटल साक्षरता देण्यासाठी तुम्हाला डिजिटल शिक्षण देण्यात येईल. त्याच्यानंतर संगणक प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच ऑनलाईन साधनांची उपलब्धता सुद्धा तुम्हाला करून देण्यात येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे धोरण आल्याच्या नंतर तुमच्यासाठी हजारो कोट्यवधी रुपये जे आहे तर ते शासन खर्च करणार आहे. अभ्यासासाठी देखील तुम्हाला आधार मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत काय जर आपण बघितलं तर हे धोरण आल्याच्या नंतर एकट्या राहणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना खूप फायदा होणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर तुम्हाला मालमत्तेचा अधिकार, हे तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ज्या एकट्या राहणाऱ्या महिला आहेत त्यांचं आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचा निर्णय आहे. मला असं वाटतं की थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला लागतील. बघा बहिणींनो, आपल्या राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 75 लाख अशा महिला आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. हे धोरण खूप महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणून या संदर्भामधली एक एक छोटी छोटी अपडेट, म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी कागदपत्र कोणती लागतात, हे तुम्हाला कुठं फॉर्म द्यायचा आहे, हे फॉर्म दिल्याच्या नंतर तुमची प्रोसेस कशी होते, तुमच्या खात्यावरती पैसे कसे येतील, जास्तीत जास्त तुम्हाला मदत मिळावी यासाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीने अर्ज करावा लागेल, कोणत्या अधिकाऱ्यांना भेटावं लागेल, कोणकोणती कागदपत्र लागतील, ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला आगामी काळामध्ये सांगणार आहे. त्यामुळं हे जे धोरण आहे हे धोरण जसं लागू झालं याचा फायदा तुम्हाला होईल आणि हे लवकरच होऊ शकतं की या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील लागू होऊ शकतं. त्याच्यामुळं थेट 1 ते 2 महिन्यामध्ये ह्याचा लाभ तुमच्या सर्वांना भेटू शकतो. म्हणून अशाच पद्धतीची माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपलं गुरुजन चॅनल आहे, लक्षात ठेवा. या गुरुजन चॅनलवरती या संदर्भामधली सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं तुम्ही या संदर्भामधली माहिती आपल्या चॅनलवरनं बघू शकता. बरोबर आहे. आणि खरी माहिती, बरोबर आहे की नाही, चुकीची माहिती मी कधीच देत नाही, शक्यतोवर देतच नाही, शक्यतोवर काय देतच नाही. बरोबर आहे. पण एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला एखादी माहिती मिळते, मग त्यानुसार सरकार अंमलबजावणी करू शकत नाही. मग अनेक आपल्या साहजिकच आहेत भगिनी विचारतात की दादा तुम्ही असं म्हटलं होतं असं होणार आहे, तसं झालं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नाईलाज होतो बहिणींनो, बरोबर आहे. परंतु तरीसुद्धा तुमच्यापर्यंत 100% खरी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. गुरुजन हे चॅनल आहे, लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.